नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण 3 प्रकारचे व्हिडिओ पाहत आहोत। आरी वर्क, लोकरीचे विणकाम व मॅट रांगोळी असे 3 प्रकारचे व्हिडिओ पाहत आहोत। मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकरीचे विणकाम मध्ये ताटावरचा जो आपण गोलाकार रुमाल तयार करतो त्याची सुरुवात कशी करायची हे दाखवलेले होते। आपण ज्यावेळेस ताटावरचा गोलाकार रुमाल तयार करत असतो त्यावेळेस साखळी कशी घालायची, ते गोलाकार कसा करायचा हे दाखवलेले होतं। पण मला काही अशा कमेंट आल्या की ताई तुमचा आवाज जास्त येत नाही, म्युझिकचाच आवाज जास्त येतोय, त्याच्यामुळे मी आणखी एक तशा पद्धतीचा व्हिडिओ बनवत आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इथे आपण चमकीची लोकर घेतलेली आहे, तुम्ही साधी सुद्धा लोकर वापरू शकता। एक कटर घेतलेले आहे, त्यानंतर ही लोकरीच्या विणकामाची सुई घेतलेली आहे। सुरुवातीला आपण गाठ बांधून एक हुक तयार करून घेणार आहोत। हे सुद्धा मी तुम्हाला मागील व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। आता एकावर एक अशा 2 गाठी बांधून एक छोटंसं हुक तयार करून घ्यायचं आहे। हे पहा, असं छोटंसं हुक तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये सुई अडकून घ्यायची आहे। अगदी व्यवस्थित मी तुम्हाला सर्व माहिती सांगत आहे, तरी सुद्धा तुम्हाला काही अडचण असतील तर तुम्ही मला विचारू शकता। त्यानंतर आपण इथे 5 साखळ्या घालून घेणार आहोत। साखळी टाका सुद्धा मी तुम्हाला मागील व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे। इथे आपण 5 साखळ्या घालून घेणार आहोत। त्यानंतर आपण गोलाकार तयार करून घेणार आहोत। 5 साखळ्या घालून घेतलेल्या आहेत। जी आपण सुरुवातीला साखळी घातलेली आहे त्यातून अशी सुई अडकून घ्यायची आहे व एक तिडा टाकून लोकरीचा इथे इथं दोन्ही मधून काढायचा आहे। एक शेवटची साखळी आणि पहिल्या साखळीमधून आपण लोकर काढून घेतलेली आहे। त्याच्यानंतर एक साखळी घ्यायची आहे व या गोलाकार मधून खांब घालून घ्यायचे आहेत। खांब कसे घालायचे हे सुद्धा मी तुम्हाला मागील व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहे। इथे आपण खांब घालून घेणार आहोत। सुरुवातीला 2 मधून, त्याच्यानंतर 2 मधून अशी सुई बाहेर काढून घ्यायची आहे। हे पहा, लोकरीचा एक वेढा घालून घ्यायचा आहे, त्या गोलाकार मधून सुई बाहेर काढायची आहे। त्याच्यानंतर सुरुवातीच्या 2 मधून, त्यानंतर 2 मधून असा खांब तयार करून घ्यायचा आहे। इथे सुद्धा आपण 5 खांब घालून घेणार आहोत। जितक्या साखळ्या घातलेल्या आहेत तितकेच खांब घालायचे आहेत, म्हणजे ते आपला बेस व्यवस्थित येतो। अगदी घट्टही होत नाही आणि अगदी सैलही होत नाही, अगदी व्यवस्थित आपली बेस तयार होतो। जितका व्यवस्थित बेस होईल तितके जास्त पुढील विणकाम व्यवस्थित होते। इथे आपण 5 खांब घालून घेणार आहोत। अगदी व्यवस्थित मी तुम्हाला सर्व माहिती सांगत असते, तरी तुम्हाला काही अडचण असतील तर तुम्ही मला विचारू शकता। इथे आपण 5 खांब घालून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर पुढचे विणकाम तुमची जो डिझाईन असते ती तुम्ही तयार करू शकता। एक मी तुम्हाला करून दाखवते। एक आपण साखळी घेतलेली आहे, त्याच्यानंतर 2 खांबामधून एक आपण खांब घालून घेणार आहोत। आपला गोलाकार छान तयार झालेला आहे। बेस आपला अगदी छान तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आणखी एकदा दाखवते। एक साखळी घ्यायची आहे, त्याच्यानंतर 2 खांबामधून एक खांब घ्यायचा आहे व पुढील डिझाईन कंटिन्यू करायची आहे। पुढची डिझाईन तुम्ही करू शकता। हे पहा, हा सुरुवात जो असतो, ही सुरुवातीचा जो बेस असतो तोच व्यवस्थित येणे गरजेचे असते विणकाम मध्ये। त्याच्यानंतरच तुम्ही पुढील डिझाईन बनवू शकता, म्हणजे तुमची डिझाईन अगदी व्यवस्थित येते। गोलाकार आपला किती छान तयार झालेला आहे। आपण 5 साखळ्या घेतलेल्या आहेत, त्याच्यानंतर त्यामधूनच आपण 5 खांबही घेतलेले आहेत गोलाकार। आपला गोल पण मधला किती छान असा तयार झालेला आहे व पुढची डिझाईन तुम्ही बनवू शकता याच्या पुढे। त्यामध्ये जर काही अडचण असतील तर विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल
तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका